पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। दिनांक 9 मार्च 2026 रोजी नाईक चाकूर तालुका उमरगा रोड इथं सकाळी 11 वाजता मराठा स्वयंसेवा संघाच्या वतीनं कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षा जिजाऊ, जिल्हाध्यक्ष श्रीमती रेखाताई पवार या होत्या। प्रमुख उपस्थिती भास्कर वैराळे, विभागीय संघटक मराठा सेवा संघ, बाळासाहेब माने मनसे जिल्हा उपाध्यक्ष, सतीश पवार मसेचे जिल्हा कार्य अध्यक्ष, उमरगा पोलीस स्टेशनचे पीआय प्रल्हाद सूर्यवंशी, अण्णासाहेब पवार संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष, माडदचे पत्रकार दिनेश पाटील यांची प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमात समाजासाठी नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या सामाजिक, प्रशासकीय, कृषी आणि राजकीय क्षेत्रातील महिलांना राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। भाग्यश्री देवकते ग्रामपंचायत अधिकारी पंचायत समिती उमरगा, प्रज्ञाताई देडे ग्रामपंचायत अधिकारी पंचायत समिती लोहारा, सोनाली भांडारकर ग्रामपंचायत अधिकारी मोगरगा पंचायत समिती औसा, सरिता खाडप ग्रामपंचायत अधिकारी पंचायत समिती रेणापूर, दीपा जगताप ग्रामपंचायत अधिकारी पंचायत समिती रेणापूर, सुमन बालाजी पवार महिला उद्योजक नाईक चाकूर तालुका उमरगा, पार्वती जगन्नाथ चव्हाण महिला हॉटेल उद्योजक नाईक चाकूर तालुका उमरगा, ज्योती संतोष इंगळे महिला कृषी उद्योजक नाईक चाकूर तालुका उमरगा, शांता अक्का लुटे वृद्ध महिला हॉटेल उद्योजक नाईक चाकूर तालुका उमरगा, अनिता बालाजी पवार महिला उद्योजक नाईक चाकूर, मयुरी पैलवान महिला कुस्तीपटू उमरगा, विदर्भ कन्या शाहीन पटेल सुलतानपूर तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा, राजकीय सामाजिक क्षेत्रातील नामवंत कार्यकर्त्या रील स्टार वरीलप्रमाणे महिलांना प्रशस्तीपत्र, ट्रॉफी व जिजाऊचे चरित्र देऊन गौरवण्यात आले। गावातील महिला गटांच्या स्पर्धा घेतल्या, त्यांचे विजयी झालेल्या महिलांचे या ठिकाणी पुरस्कार देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून शुभांगी वाघमोडेताई ग्रामपंचायत अधिकारी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी भास्कर वैराळे, पीआय सुरवसे, अण्णासाहेब पवार, भाग्यश्री देवकते यांची भाषणे झाली। अध्यक्ष समारोप रेखाताई पवार यांचे भाषण झाले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सत्यवती ताई इंगळे यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेद महिला बचत गट आणि ग्रामस्थ मंडळी नाईक चाकूर उमरगा धाराशिव मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। पुन्हा लोक म्हणाले तुमच्या मुलीच्या अंगावर सोनं घाला म्हणतात आणि सती प्रथाबंदी असताना सुद्धा विधवा पुनर्विवाह नाही होत। होतो का विधवा पुनर्विवाह? आपण स्वीकार करतो तो सहजासहजी विधवा होणं हे तिचं दुर्भाग्य असतं। अतिशय कोवळ्या वयामध्ये 25व्या वर्षी एखादी मुलगी विधवा होते आणि तिला उभं आयुष्य काढून काढावं लागतं, पण आपण विधवा पुनर्विवाहाला नकार देत नाही। सती प्रथाबंदी असताना सुद्धा विधवा पुनर्विवाहाला हिणवतात। अहिंसेच्या नावाखाली रोजच खाते ती मार, अहिंसेच्या नावाखाली रोजच खाते ती मार आणि ती दुसरा ढवळ्या होतो चिमुकलीवर। आपण म्हणतोय अहिंसा आजही बऱ्याच घरांमध्ये माझी माऊली तिच्या नवऱ्याचा हात मार खाताना दिसते, पण आपण प्रही शब्द काढत नाही। आजही यज्ञासाठी ती अतिशय नाजूक अशा रूपामध्ये तिच्याकडे बघितलं जातो आणि दुसरी बाजू तिची तितकीच कठोर, कणखर, परिश्रम, शौर्य आणि धैर्याने अगोदरच्या काळी स्त्रियांना चूल आणि मूल त्याच्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं, आपण सगळ्याच सांगतो। पण आज स्त्री आजही खेडेगावामध्ये डोक्यावरती पदर घेऊन जेव्हा बाहेरच कोणीतरी येतं तरी तेव्हा नवऱ्याला आपण चहाचा कप असा उंबरण्याच्या आतून सगळून देतो। आपण बाहेर जातो का? शक्यतो जातो, पण ही परंपरा कुठेतरी स्त्री जातीने मोडली आहे। आता स्त्री आपला राहिलेली नाही, आता ती कोणाची गुलामही राहिलेली नाही। तिला आता कळतंय की मला काय काय जमतंय आणि मी काय काय करायला पाहिजे। त्यामुळे स्त्री स्वतः झाली, सशक्त झाली, सजग झाली आणि म्हणूनच उंबरठ्याच्या आतून चहाचा कप घेणारी ती आज क्रिकेटचा विश्वचषक जिंकून हा माझ्या सावित्रीच्या यशाचा, ह्या माझ्या सावित्रीबाईंनी केलेल्या संघर्षाचं खरं यश म्हणायला पाहिजे। हातात कंगण, रूढी परंपरा मर्यादाचं तिलाच मिळतं अंगण। पायात पैंजण, हातात कंगण, रूढी परंपरा मर्यादाचं तिलाच मिळतं अंगण।
तुळशी प्रथावर दोन्ही अंगाची शोभा वाढवणार ती दुर्गा माता, ती महालक्ष्मी. ती दुर्गा माता, ती महालक्ष्मी, अन्नपूर्णा आणि स्कंदमाता ही असते. देवीची 9 रूपं जी आहेत ना, ती तुमच्या एकटीमध्ये सामावलेली आहे. म्हणून ती दुर्गा माता, तीच महालक्ष्मी, अन्नपूर्णा आणि स्कंदमाता ही असते ती पुढारलेल्या समाज व्यवस्थेच्या कुप्रथांची बळी सुद्धा असते. इतकं सगळं जरी असलं तरी ह्या पुढारलेल्या समाजाच्या कुप्रथांची बळी सुद्धा असते ती. पुन्हा नको म्हणणारे फक्त तुमच्या मुलीचा अंगावर सोडलं त्याला म्हणतात की नाही? म्हणतात ना, पुन्हा नको, मला पुन्हा नको, फक्त तुमच्या मुलीच्या अंगावर सोडलं. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.